ओवानी टीप दिलेला आहे. देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी भजन मनन पूजन वाचन श्रवण कीर्तन पूजन सद्गुरू उपदेश आईवडिलांचा उपदेश जन्ममरण स्थिती वासना अहंकार व धर्म आणि कोणतीही साधना नको असं बुवाचं उत्तर आहे. आपलं टीप आहे. आम्ही आमच्या वाचनाप्रमाणे आणि हे आता आम्ही जे उत्तर देतोय मला माहिती आहे बुवा आपण पलवाट काढण्यात मोठे माहेर आहात. त्याच्यामुळे मी दिलेले हे उत्तर आहे ते ह्या कुठंतरी बाजूत तुम्ही सांगणार की हे ह्याच्यामुळे हे होतं आहे ह्याच्यामुळे हे होतं आहे. तरी पण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. मानवी जीवनाचा एक नैसर्गिक भाग म्हणजे कामविकार आणि ह्याची उत्पत्ती निसर्गानेच केली. परंतु ही मर्यादा जेव्हा ओलांडते तेव्हा विवेक गमावून बसते. या भावनेतून मानवाला योग्य अयोग्य यातील फरक दिसून येत नाही. म्हणून श्री भगवद्गीतेत म्हटल्याप्रमाणे वासनेमुळे संमोहन निर्माण होते आणि संमोहनामुळे स्मृती भ्रष्ट होते म्हणजेच मानवाची बुद्धी नष्ट होते. देवराज इंद्रासारख्या देवालाही कामवासनेमुळे बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजेच कामवासनामुळे मानवाची सृजनशीलता नष्ट होते असे म्हटले आहे व हे तो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता गेली 15 वर्ष शाही रामचंद्र घाणेकर बुवा आणि आम्ही हा प्रश्न विचारत होतो. तोच प्रश्न आपल्यासमोर ठेवलेला आहे. त्या कलियुगात मानवाला दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मीनारायण जाण्याचा सुलभ मार्ग कोणता? आई वडील गुरुवर्य सद्गुरू यांचा उपदेश सांगू नये. तसेच देवी देवता साधू संत फकीर ऋषीमुनी जन्म मरण स्थिती भजन पूजन वाचन मनन श्रवण कीर्तन कोणतीही साधना अज्ञान हे सांगू नका बुवा. आम्ही हे आमचा हा प्रश्न आहे. जमल्यास नक्कीच उत्तर द्या. आम्ही नक्कीच तो मान्य करू.